हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत सोयाबीनची एकदम सोप्या अशी पद्धतीने भाजी. आणि सोयाबीनमध्ये खूप असं प्रोटीन असतं, तर ही भाजी खूप हेल्दी पण असते आणि खूप सोपी होणार आहे. झटकीपट अगदी भाजीला काही नसेल किंवा 5-10 मिनटात टिफिनची तयारी करायची असेल तरीही आपण भाजी करू शकतो. तर बघू शकता, मी इथं सोयाबीनचे पॅकेट घेतलेलं आहे एक 10वालं, आणि मी आता त्यासाठी गरम पाणी करत आहे, म्हणजे उकळूनच घेणार आहे थोडक्यात. तर जे पॅकेट आहे ते पाणी उकळल्यानंतर मी त्या पाण्यात टाकलेलं आहे सोयाबीन. बघू शकता हे छोटंवालं सोयाबीन होतं, आणि हे देखील 2 मिनिटाची उकळी काढून घेणार आहे या सोयाबीनला पाण्यासहित. गॅसची फ्लेम जास्त करूनच. आणि बघू शकतो तर खूप जणांना सोयाबीनची भाजी आवडते, भात देखील आवडत असेल, पण इथं मी अर्जंट टिफिनसाठी करणार होते, तर म्हटलं रेसिपी पण सोबत शेअर करूयात. तर बघू शकता इथं 2 मिनिटानंतर पाण्याला उकळी आलेली होती, आणि जे पाणी ते फेसाचं पूर्ण झालेलं होतं त्यासाठीच, आणि त्याचा उग्रासा वास पण निघून जातो गरम पाण्याने धुतल्यावर. तर मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि असंच एक 5 मिनटं तरी ठेवून दिलेलं आहे. तर 5 मिनटात हे सोयाबीन पूर्णपणे शिजतं, सॉफ्ट, एकदम अगदी सॉफ्ट असं होतं बघू शकता. आणि त्याचा जो फेस आहे तो पण निवळलेला आहे. बघू शकता इथं त्याचा चुराच होत आहे, एवढं चांगल्या पद्धतीनं ते भिजलेलं आहे. आणि त्याचा वास पण बऱ्यापैकी कमी होतो, कारण ते गरम पाण्यात भिजवलेलं असतं त्यामुळे. आणि नंतर मी स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं होतं, का तर त्याचा फेस होतो. आणि मग त्यासाठी मी असं स्वच्छ धुवून घेतलं, पाणी पूर्ण निथळून घेतलं. आणि मी आता भाजी करत आहे, त्यासाठी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, आणि कोथिंबीर देखील चिरून घेतलेली आहे. तर मी इथं कांदा टोमॅटो पूर्ण कांदा भाजला थोडंसं मीठ टाकून, आणि नंतर मी कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे ब्राऊन कलरचं, थोडंफार ब्राऊन कलरचं होऊन दिलं. त्यानंतर मी तेल टाकलेलं होतं आणि हळद देखील टाकलेली होती. त्यानंतर काळा मसाला घरगुती जो आपला आहे तो, आणि थोडंसं मीठ टाकलेलं होतं, कारण ते अगोदर टाकलेलं होतं कांदा भाजताना, त्या हिशोबानेच टाकून घ्यायचं. तर मी आता सगळं मिक्स करून घेत आहे, आणि खूप सोपी अशी पद्धतीची रेसिपी आहे. तुम्ही वाटप देखील करू शकता, पण मी अशाच पद्धतीची सोपी करत आहे, झटकीपट अशी होणारी. तर आता मी इथं स्वच्छ धुवून जे सोयाबीन घेतलेलं होतं तर ते टाकून घेत आहे, आणि टेस्टी अशी भाजी लागते. तर मी अशा पद्धतीने कधीतरी तुम्ही पण नक्की ट्राय करा, बघा कशी होती, आणि कमेंट करून नक्की सांगा. इथं मी आता सगळं मिक्स करून घेत आहे, आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून मसाले सगळे एकत्र होतील त्या पद्धतीने. कारण ऑलरेडी सोयाबीन शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त त्याला पाणी हे करायची गरज नाही आहे टाकायची. तर हे असंच 5-10 मिनटं ठेवून द्यायचं. 5 मिनटात भाजी तयार होऊ शकते पुढच्या. नंतर बघू शकता इथं छान अशी तर्री आलेली आहे, बघू शकता. आणि नंतर पुढच्या 3 ते 4 मिनटामध्ये त्यातला रस्सा पूर्ण आटलेला होता, आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे तो 1 चमचा मी टाकलेला होता. बघू शकता अशी पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर देखील टाकलेली होती, फ्रेश अशी. कोथिंबीर टाकल्यावर खूप छान अशी टेस्ट लागते, मग ती भाजी कोणतीही असू द्या किंवा कशी करू द्यात. तर बघू शकता खूप छान अशी भाजी दिसत आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा, आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. 10 ते 15 मिनटात पटकन होणारी अशी रेसिपी आहे, आणि खूप प्रोटीनयुक्त देखील आहे, बघू शकता. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर मग चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.